नंदुरबारमध्ये चक्क 710 पुरुषांनी स्वतःला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय. सविस्तर सांगतो. मित्रांनो, तुम्ही कधी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ऐकली आहे का? नाही ना. पण नंदुरबारमध्ये चक्क 710 पुरुषांनी स्वतःला लाडकी बहीण समजून या योजनेचा फॉर्म भरलाय. होय, हे खरंय. आणि फक्त पुरुषच नाही, तर सरकारी नोकरीवाले आणि वयोमर्यादा ओलांडलेल्या हजारो लोकांनी सरकारला चुना लावण्याचा प्रयत्न केलाय. नक्की काय आहे हा प्रकार? तुमचं नाव तर या यादीत नाही ना. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातली सर्वात लोकप्रिय योजना आहे. दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण जिथे पैसा येतो तिथे काही लोक नियमांना धाब्यावर बसवून शॉर्टकट मारायला बघतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नंदुरबार जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे प्रशासनाने जेव्हा अर्जांची आणि लाभार्थ्यांची पडताळणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण या योजनेत महिलांसोबतच चक्क पुरुषांनीही अर्ज भरल्याचे समोर आले आहे. आणि हा आकडा एक दोन नाही, तर तब्बल 710 पुरुषांचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नंदुरबारमध्ये नक्की काय घडले, 37,000हून अधिक लोकांचे पैसे का थांबवले गेले आणि सरकारी नोकरीत असूनही लोकांनी गरिबांच्या योजनेवर डल्ला कसा मारला. चला तर मग सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात आधी आपण त्या मुद्द्यावर बोलूया ज्यांची सध्या राज्यभर चर्चा आहे, ती म्हणजे पुरुष लाभार्थी. नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासनाने जेव्हा कागदपत्रांची छाननी केली तेव्हा त्यांना आढळलं की 710 पुरुषांचे अर्ज या योजनेसाठी आले आहेत किंवा मंजूर झाले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? अनेकदा ग्रामीण भागात नावांमध्ये साधर्म्य असते किंवा ई सेवा केंद्रांवर फॉर्म भरताना घरातील पुरुषांचे आधार कार्ड चुकून लिंक झाले असण्याची शक्यता आहे. पोर्टलवर लिंक म्हणजे जेंडर निवडताना फिमेल ऐवजी मेल निवडले गेले किंवा सिस्टीमने चुकीचा डेटा उचलला अशी शक्यता आहे. मित्रांनो, 710 हा आकडा लहान नाही. जर हे लोक स्क्रुनिटीमध्ये पकडले गेले नसते तर सरकारचे लाखो रुपये चुकीच्या खात्यात गेले असते. प्रशासनाने आता या सर्वांचे हप्ते थांबवले आहेत. हे नक्की जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे की मानवी चूक, याचा तपास आता सुरू आहे. पुरुषांची गोष्ट तर झालीच, पण त्यापेक्षा गंभीर प्रकार म्हणजे अपात्र लोकांनी मिळवलेला लाभ. नंदुरबारमध्ये एकूण 4,22,758 लाभार्थी नोंदणीकृत आहेत. पण पडताळणीनंतर यातील तब्बल 37,115 लोकांचे हप्ते डिसेंबर पासून थांबवण्यात आले आहेत. का? कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या 37,000 लोकांपैकी तब्बल 30,271 लाभार्थी असे आहेत ज्यांच्या घरातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत किंवा ते स्वतः सरकारी लाभाच्या पदावर आहेत. मित्रांनो, योजनेचा नियम स्पष्ट आहे. ज्यांच्या घरात सरकारी नोकरी आहे किंवा जे प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात त्यांना हा लाभ मिळत नाही. तरीही 30,000 लोकांनी माहिती लपवून अर्ज केले. हे कसं काय शक्य झालं? याचा अर्थ सुरुवातीला अर्ज भरताना गांभीर्याने तपासणी झाली नाही का? मोठा प्रश्न आहे. योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे आहे आणि ते 65 वर्षावरील 4,083 महिलांनी अर्ज केले आहे. साधारणपैकी 65 वरील महिलांना श्रावण बाळ किंवा इतर पेन्शन योजना लागू असतात, त्यामुळे त्या इथे पात्र ठरत नाही. दुसरीकडे 21 वर्षाखालील 2,051 मुलींचे अर्ज आले आहेत. ई केवायसी मध्ये त्यांचे वय 21 पेक्षा कमी दिसत आहे. याचाच अर्थ नियम स्पष्ट असूनही हजारो लोकांनी ते धाब्यावर बसवले. आता प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते पाहूया. नंदुरबारचे प्रभारी जिल्हा व बाल कल्याण अधिकारी संजय पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ई केवायसी प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक त्रुटी झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या समोर आलेले आकडे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. अंतिम पडताळणी झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. म्हणजेच प्रशासन सावध भूमिका घेत आहे. प्रशासनाच्या मते कदाचित ई केवायसी केंद्रांवर म्हणजेच CSC सेंटर्सवर ऑपरेटरकडून माहिती भरताना चुका झाल्या असतील. आधार कार्डवरील जन्मतारीख आणि प्रत्यक्षात भरलेली तारीख यात तफावत असू शकते. काही ठिकाणी बँक सीडिंग करताना दुसऱ्याच्या नवरा किंवा मुलाच्या खात्याची माहिती दिली गेली. पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की की डिसेंबर महिन्यापासून या 37,115 लोकांचे पैसे थांबवण्यात आले आहेत. आता यांची फिजिकल व्हेरिफिकेशन केली जाईल.
जर कोणी जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचे आढळले तर त्यांच्यावर वसुलीची कारवाई होऊ शकते का? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. या सगळ्या गोंधळात नुकसान कोणाचं होतंय? तर त्या खऱ्या गरजू बहिणींचं. जेव्हा अशा प्रकारे हजारो बोगस अर्ज येतात तेव्हा सिस्टीमवर ताण येतो. पडताळणीची प्रक्रिया कडक केली जाते आणि त्यात कधी कधी खऱ्या आणि पात्र महिलांचे अर्जही अडकतात किंवा त्यांचे पैसे यायला उशीर होतो. नंदुरबार हे फक्त एक उदाहरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असे किती लाडके भाऊ किंवा सरकारी बाबू या योजनेचा लाभ घेत असतील याचा विचार करायला हवा. सरकारने आता पडताळणी म्हणजेच क्रुनिटी अत्यंत कडक केली आहे, हे यावरून स्पष्ट होतंय. मित्रांनो, हा प्रकार आपल्याला काय शिकवतो? जर तुम्ही पात्र असाल तरच सरकारी योजनांचा लाभ घ्या. खोटी माहिती देऊन लाभ घेतल्यास भविष्यात कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आणि पैसे परत करावे लागू शकतात. आणि हो, जर तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले असतील तर घाबरून जाऊ नका. कदाचित KYC ची त्रुटी असू शकते. जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रांशी संपर्क साधा. तुमचं मत काय? नंदुरबारमध्ये जे झालं ती तांत्रिक चूक आहे की योजना लुटण्याचा डाव? आणि जे सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेत आहे त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे? कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.